बन्शीलालजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये संबंध उदगीर शहर, उदगीर तालुका परिसरातील सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सर्वानुमती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहेबांच्या जयंतीनिमित्त मला अध्यक्षपद त्या ठिकाणी त्यांनी सन्मान त्या ठिकाणी दिला। म्हणून मी पहिल्या कार्यकारिणीचं आणि जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अंतःकरणापासून हा बहुमान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या शहरामध्ये उत्साहामध्ये भव्य दिव्य असे साजरी करण्यात आली, छत्रपती शिवाजी राजांची जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करण्यात आली, महात्मा बसवेश्वरांची जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करण्यात आली, अहिल्यादेवीची जयंती आपण त्या ठिकाणी भव्य दिव्य आपण त्या ठिकाणी साजरी केली। त्याच धर्तीवरती 1 ऑगस्टला आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती सुद्धा त्याच तोलामोलाची त्याच भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व कमिटीचा असेल। हे शब्द सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। मित्रांनो, 1 ऑगस्टला आपली जयंती आहे, त्याच दिवशीच माझ्या डोक्यामध्ये बन्शीलाल साहेब, चव्हाण साहेब, सगळे माझे पदाधिकारी की आपण अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एक स्मारक आपण या ठिकाणी करतोय। बाजूलाच शासनाची जागा आहे, त्या शासनाची जागा ॲक्वायर करून आपण एक 15 कोटीचं आपण स्मारक आपण त्या ठिकाणी करतोय। माझी इच्छा होती की त्या दिवशीच भूमिपूजन करायचं आणि अण्णाभाऊंचा पुतळा गेल्या वर्षी पप्पू गायकवाड आणि तुमच्या सगळ्या कमिटीने सांगितलं होतं की जसं बाबासाहेबांचा तुम्ही 15 फुटाचा पुतळा करताय तसं माझ्या अण्णाभाऊंचा सुद्धा आता हा अण्णाभाऊंचा पुतळा काढून एक चांगल्या ठिकाणी वस्तीमध्ये त्या ठिकाणी अशाच एक चांगलं सुशोभित करून आपण त्या ठिकाणी बसूया। पण इथे एक 15 फुटाचा जवळजवळ 1 कोटी रुपये आपण खर्चून एक चांगल्या पद्धतीचं एक भव्य दिव्य असा इथं पुतळा उभा करायचं काम करू। पण 1 तारखेला माझी करायची इच्छा होती, पण महामहिम राष्ट्रपती देशाचे मॅडम बहुतेक आपल्या उदगीरला येण्याची शक्यता आहे 30 तारखेला। जर त्या 30ला जर आल्या तर आपल्याला तो भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घालावा लागेल, हरकत नाही। आणि आपण पहिल्यांदा ती जयंती करू, जे काही जयंतीला लागेल अतिशय भव्य दिव्य। लातूर जिल्ह्यामध्ये कधीही अण्णाभाऊ साठेंची एवढी भव्य दिव्य जयंती साजरी झाली नसेल अशी जयंती यावर्षी आपल्या उदगीर शहरामध्ये करण्यासंदर्भात तुम्हा सर्वांचं सहकार्याची गरज त्या ठिकाणचं आहे आणि आपण ते करचाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि परत एकदा आपण सर्व जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माझ्या समाज बांधवांनी माझ्यावर जी एवढा मोठा विश्वास आपण दाखवलात त्याबद्दल मी मनापासून अंतःकरणापासून तुमचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।